श्री गुरुचरित्र अध्याय 5 मराठी भावार्थ. कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपळराज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यातील 2च जगली. त्यातील एक आंधळा व दुसरा पांगळा. आपल्या कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते. भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त महाराज तिथे भिक्षा मागायला आले. तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला. दत्ताने त्यावेळेस सुमतीला माते जननी असे म्हटले व इष्ट कामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले. सुमती म्हणाली, तुम्हीच पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा. तथास्तु असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या. त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्यास तो निघून जाईल. नंतर भिक्षुक तिथेच अदृश्य झाला. सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला. तो म्हणाला, पतिव्रते हे तू चांगले केलेस, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे, ते विष्णूला अर्पण करावे, तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले. पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवले, कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता. पुढे त्या ब्राह्मणाने 7व्या वर्षी त्या मुलाची मुंज केली. श्रीपाद पुढे वेदपठण शिकला. मीमांसा, तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर वर्णन करू लागला. श्रीपाद 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याचे आईवडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाला, तुम्ही माझा विवाह करण्याचा वेध करता, पण मी माझा विचार करून ठेवला आहे. वैराग्य हीच माझी पत्नी, तिच्याशीच विवाह करण्याची इच्छा आहे. ती वैराग्य स्त्री आणलीत तर मी विवाह करीन. मी तापसे आहे, ब्रह्मचारी आहे. योगश्री वाचून अन्य स्त्री मला नकोत. हे माझे बोलणे निर्धाराचे आहे. असे समजा, माझे नावच श्रीवल्लभ आहे. तेव्हा श्रीमूर्ती दत्ताच्या या अवतारात त्याचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले. त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी करणारी श्रीपादाला म्हणाली, तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला. तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील, आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते. तुझे वडील बंधू एक पांगळा व दुसरा आंधळा आहे. त्यांचे पोषण आता कोण करेल? आमचे रक्षण कोण करेल? आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने दोन्ही भावंडांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तो काय, त्यांचे वैकुंठ नाहीसे झाले. पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली. महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली. तत्क्षणी त्यांना वेद, शास्त्रे, व्याकरण सर्व अवगत झाले. दोघेही आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्यांच्या पाया पडले. वंशात अखंड संपत्ती, सुख, विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकात